सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी हे सर्वस्व या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं स्वागत करीत आहे. तर कालच्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की मी डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज सकाळी मला उठायला थोडा उशीरच झाल्यामुळे मी सकाळी वरती टेरेसवर 1-2 चकरा मारल्या. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश आणि मोकळी खेळती हवा असल्यामुळे वातावरण एकदम प्रफुल्लित होतं. तसा आज उठायला थोडा उशीर झाल्यामुळे मी तुम्हाला आमच्या गावाबाहेरचं वातावरण तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही. रोज ठरल्याप्रमाणे मी योगा करून घेतला. योगा हा मी कधीच चुकवत नसते आणि त्यामध्ये मी प्राणायाम, कपालभाती असे 1-2 आसन करते आणि थोडासा व्यायाम केल्यानंतर लगेचच मी कामाला सुरुवात केली. त्यानंतर प्रथम पहिले आपल्या अंगणाची झाडझूड केली आणि अंगणामध्ये थोडंसं अंगण मोठं असल्यामुळे थोडंसं झाडायला उशीरच लागतो आणि हे आम्ही तुम्ही पाहतच असेल इथं झाडं वगैरे असल्यामुळे थोडासा कचरा होतो. झाडांचा पाला वगैरे पडल्यामुळे थोडासा जास्तच कचरा असतो. आणि नंतर मी बाहेरच्या अंगणातली झाडझूड करायला बाहेर गेली. तुम्ही बघू शकता हे अंगण सुद्धा किती मोठं आहे आणि रोज मी हे झाडायसाठी मला अर्धा ते पाऊण तास लागतोच आणि तेवढंच अंगण आमच्या घराच्या मागे सुद्धा आहे. आणि असं मी पूर्ण कचरा काढला आणि इथे तुम्ही बघू शकता आमच्या घराजवळ एक सुंदर छोटंसं मंदिर आहे. त्याला आम्ही गोसाई देव म्हणत असतो आणि मी डेली या मंदिराची पूजा सुद्धा. यामध्ये तुम्हाला जे घोड्याची मूर्ती दिसत आहे ती माझ्या मिस्टरांनीच इथे स्थापन केलेली आहे. त्यामुळे या मंदिराची मी रोज पूजा करत असते. आणि नंतर मी व्यवस्थित पूर्ण अंगण झाडून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की किती मोठा ह्या झाडांचा पाला पडलेला आहे. आणि नंतर मी पूर्ण अंगणामध्ये पाणी मारून घेतलं. तुम्ही बघू शकता की पाणी सुद्धा किती मोठं मारावं लागते. अंगण खूप मोठं असल्यामुळे आणि मला कमरेचा त्रास असल्यामुळे मी पाईपनीच पूर्ण अंगणामध्ये पाणी मारून घेत असते. तुम्ही बघू शकता मी झाडांना सुद्धा सकाळी पाणी मारून घेतलेलं आहे. आणि मला फुल झाडांची खूप आवड असल्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारची झाडे अंगणात लावत असते. तुम्हाला घराच्या मागचे सुद्धा मी झाडं एक दिवस दाखवी. आणि अशा रीतीने मी पूर्ण अंगणाला ही विहीर सुद्धा तुम्ही बघू शकता. आमच्या अंगणात खूप पुरातन अशी जुनी विहीर आहे. त्यानंतर मी दारात एक रांगोळी काढून घेतली. तुम्ही बघू शकता की छोटीशीच रांगोळी मी दारात काढून घेतली आहे. रांगोळ्यांमध्ये मी सिद्धू कॉलम, छोट्या छोट्या रांगोळ्या ज्या तुमच्यासोबत नेहमीच मी शेअर करते आणि ह्या रांगोळ्या आपल्या संस्कृतीला जपणाऱ्या आहे. त्यामुळे माझ्या दारात पाऊस असो किंवा वातावरण कसेही असो माझ्या दारात ही रोज एक रांगोळी असते. या मॉडर्न जनरेशन मध्ये आपल्या अंगणात एक सुंदर रांगोळी असायलाच पाहिजे. अगदी छोटी काढली तरी चालेल. आणि तुम्ही बघू शकता ही रांगोळी सुद्धा छोटीच आहे. आणि माझ्या डेली रांगोळीमध्ये लाल आणि पिवळा हे 2 रंग असतात. त्यामुळे रांगोळीला अधिकच शोभा येते. अशा रीतीने मी रांगोळी काढून घेतली. तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि छोटीशी रांगोळी झालेली आहे. आणि या रांगोळीमुळे आपल्याला प्रसन्न सुद्धा वाटते की आपल्या दारात रांगोळी काढली तर. आणि रांगोळी नाही काढली तर अंगण अगदी भकास असं वाटते. आणि मी ज्या चॅनलवर रांगोळ्या तुम्हाला दाखवल्या त्या तुम्हाला आवडल्या का ते नक्कीच मला तुम्ही कमेंट्स करून सांगा. त्यानंतर प्रत्येक स्त्रीला ही कामे करावीच लागतात. ती कामे तिच्यापासून कधीच वेगळी होत नाही. भले ती नोकरी करणारी असो किंवा कोणता व्यवसाय करणारी असो. अशा पद्धतीने मी सकाळची साफसफाई घराची करून घेतली आणि नंतर आमच्या मागच्या बागेतली झाडाची फुले पूजेसाठी तोडून घेतली. आणि तुम्ही बघू शकता आमच्या मागच्या अंगणात सुद्धा भरपूर फुले झाडी आहेत. ही डेजीची फुले, जास्वंदाचे वेगवेगळ्या कलरचे फुले सुद्धा आमच्या गार्डन मध्ये आहेत. तुम्ही बघू शकता किती तर हा होता आजचा माझा व्लॉग.
तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुमच्याजवळ जर नवीन नवीन आयडिया असतील त्यासुद्धा मला नक्की शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते. सर्वांना श्री स्वामी.